अजब रमा राघवची जोडी। तू इथे काय करतोयस? नारायणा, आपल्या घराशी संबंध संपलेला असताना ही सगळी लोक आता का परत येत आहेत? नक्कीच काहीतरी काळबेर आहे। काळबेरा या माणसाच्या मनातच आहे। माझी आबरू लुटण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा निर्लज्जपणे माझ्या समोर येऊन उभा इकडे। तू थांब जरा। हे बघ, हे मुला, श्रुतीच्या बाबतीत तू जे काही वागलायस ना, तेवढा तमाशा आता पुरे झाला। तू इथून ताबडतोब निघ, चल। तू एक सेकंद नाही माझ्या समोर उभा राहू नकोस आता, नाही तर माझ्या हातून काहीतरी श्रुती, सांभाळ स्वतः। श्रुती, तुझा राग मी समजू शकतो, पण मला एकदा बोलण्याचा चान्स तर दे। मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे। मी आज माझी बाजू मांडल्याशिवाय इथून जाणारच नाही। अरे अजून काय बोलायचं बाकी आहे? तुला जे करायचं होतं ते केलंस ना? अरे तुझी हिम्मत वर तोंड करून तू इथे आलायस। चल निघ इथून, निघ 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 इथून। ऐका ना, मी तेच सांगण्यासाठी आलोय। मला असं काहीच करायचं नव्हतं। हे सगळ्या मागे वेगळ्याच व्यक्तीचा हात आहे। म्हणजे कोण? लावण्या परांजपे? तू आता तिचंच नाव घेणार आहेस का? हो। त्याच होत्या या सगळ्याच्या मागे। पण तुम्हाला कसं समजलं? श्रुती, बाळा सावर स्वतःला तिला घेऊन जा आतमध्ये। बाळा जा। मला ऐकायचं, ती बाई का घेतली माझ्या आयुष्याची? बोल तू। सांगतो श्रुती, मी चुकलो, पण या सगळ्या मागे खरं डोकं कोणाचं आहे ते सगळ्यांना कळायला हवं, म्हणून तर मी इथे आलो। नाही, मला नाही पटत आहे। रमाची आई आता येऊन रमा आणि राघवच्या लग्नाला परवानगी देऊन गेली, आणि असं एका पाठोपाठ 3 माणसं कशी काय येतील इथे? हेच तर मलाही कळत नाहीये। हा सगळा योगायोग नाहीये एवढं तर नक्की। राघव, तुझ्या होणाऱ्या सासूची कारस्थानं एका मागोमाग एक उघडी पडतात, हे बघ ना राघव। नाही अगं, नाही, मला यात काहीतरी गोम दिसत, नाहीतर हे तिघे खोटं बोलत असतील। हो, मी कशाला खोटं बोलू? माझ्याकडे पुरावे आहेत। हे बघा, माझ्या आणि लावण्या मॅडमचे कॉल रेकॉर्ड्स। एवढंच नाही तर लावण्या मॅमनी माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, त्याचे डिटेल सुद्धा आहे। बघा, काय होतं तुम्हाला? अरे देवा देवा देवा, अरे काय बाई म्हणावी की काय ही इतकी कावेबाज, आणि हे सगळं कशासाठी? या घरानं तिचं असं काय वाकडं केलं होतं? आणि राघवा, तुला अशाच बाईची मुलगी मिळाली हो प्रेम करायला? माधवा, गप्प बस। अरे प्रसंग काय, तू बोलतोस काय? काही भान नाही का? आजी, थांब जा। बाबा, इतका वेळ मी शांत होतो, पण आता पाणी डोक्यावरून चाललं, त्यामुळे आता मला बोलायलाच हवं। लावण्या मॅडमनी या सगळ्या गोष्टी केल्या असणार कारण त्यांना आपलं कुटुंब आवडत नव्हतं। जावई म्हणून मी पसंत नव्हतो। नाही, मी त्यांची बाजू घेऊन नाही बोलत। त्या जे वागल्यात ते चूक आहे, त्या वाईटच वागल्या, पण ह्यामध्ये रमाची काही चूक नाही आहे। तिला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना, तेव्हा ती आपल्या बाजूने उभी राहिली। ती तिच्या आईच्या विरोधात तर गेलीच, पण शिवाय आपल्याला कुठलंही नुकसान होणार नाही ह्याची काळजी घेतली। प्रसंगी आपली राघवा,
राघवा, रमाला हे माहित होतं आणि तुला देखील? हो आबा, आम्हाला माहित होतं. आणि मग हे सगळं आमच्यापासून तू लपवून ठेवलं? आम्ही सांगणारच होतो. अरे कधी सांगणार होतात? अंकल गुरुजी, आम्ही करेक्ट वेळेची वाट बघत होतो. आम्ही सांगणार होतो तुम्हाला. करेक्ट वेळ आल्यावर? अरे तुमच्या लक्षात येत आहे का, प्रत्येक वेळी पकडले गेल्यानंतर तुम्ही हेच उत्तर देत आलात. जेव्हा मला अश्विनीकडून कळलं तुमच्या नात्याबद्दल, तेव्हा सुद्धा तुम्ही हेच उत्तर दिलं. आताही तेच उत्तर देताय. अरे राघवा, तुमची ही करेक्ट वेळ येणार कधी? का कधी येणारच नाहीये? नाही, असं नाही अंकल गुरुजी. मी खरंच तू एक शब्द देखील बोल नको रमा. तुझी आई ज्या पद्धतीने वागली ना, तो धक्का मी सहन करूच शकत नाही. पण तू आमच्यापासून सगळं लपवून ठेवलं, हा धक्का मला सहन करण्याच्या पलीकडचा आहे ग. आणि तो तुझी आई ज्या पद्धतीने वागली ना, त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. शालिनी आई, ज्यांना मी आपलं मानलं, त्यांनी माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. मला तर वाटतं या सगळ्या मागे या मायलेकींचंच काहीतरी कारस्थान आहे. माधव, मामा काय पण काय, राघवलाही हे माहिती होतं. त्याचं काय? अरे आपला राघव बिचारा साधा भोळा आहे. तो या मायलेकींच्या जाळ्यात अडकलाय. काय बोलतोयस माधव? अरे या सगळ्यात रमा कशी सामील असेल? नाही, मी खरंच सांगते. मम्मा बद्दल मला आधीपासून हे सगळं माहित नव्हतं. मी खरंच सांगते, खरंच मला माहित नव्हतं. ए पोरे, तुझा खोटारडेपणा आधी बंद कर. गजानन राव, अहो जर का या पोरीचा हात नसता तर लावण्यानं तुम्हाला त्रास देण्याचं कारणच काय? खरंय, काहीच नाही. तेच तर म्हणतोय ना मी. सगळ्यांनी नीट विचार करा. सगळ्या घटना नीट आठवा. रमा घरात असताना तुमचं घर गेलं. गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणून तुम्ही कर्ज घेतलं, घर तारण ठेवलंय. हे सगळं लावण्याला कळलं कसं? कसं कळलं? अरे अर्थातच या रमानं या बातम्या तिकडे पुरवल्या. सोनगाव पतपेढीतून आमचं घर गहाण ठेवून कर्ज तर मिळालंय, पण त्याचे हप्ते तर फेडावे लागणारच ना. नाही नाही नाही, रमानी ह्या सगळ्या बातम्या पुरवण्याचा संबंध येतच नाही. दागिने चोरीला गेले तेव्हा रमानीच त्या चोरांना पकडलं होतं. तेव्हा तिला तिच्या आईचा संशय आला, म्हणून तिने प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि तेव्हा सगळं खरं कळत गेलं तिला. राघवा, राघवा किती साधा भोळायस रे तू. आणि म्हणूनच या मायलेकींनी तुला जाळ्यात ओढलेलं आहे. अहो या ताई आमच्या मागे धावल्या हे खरंय, पण मग यांना हे पण माहिती असेल की आम्हाला कोणी पाठवलं होतं ते. बघा 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 बघा, अहो प्रत्यक्ष चोर साक्ष देतोय. बरं बरं, दागिन्यांचं एक वेळ जाऊ द्या, पण हा मुलगा, हे काय नाव रे तुझं? रोहित. रोहित, हा रोहित. तर रोहित श्रुतीला घेऊन हॉटेलमध्ये गेलाय असा फोन गजानन रावांना आला. ते तिथे पोहोचले. त्यांच्या मागोमाग कोण पोहोचलं? रमा. आईनं या पोराला पाठवून श्रुतीला फसवलं आणि रमानी श्रुतीला मदत केली. प्रत्येक वेळेला मदत करायला रमाच कशी काय पोहोचली हो? गजानन राव, अहो हा राघव प्रेमामध्ये आंधळा झाला असेल, पण तुम्हाला या सगळ्या मागचा अर्थ कळतोय ना? रमा, का मिळालं ग तुझ्या आईला हे सगळं करून? हा,
श्रुती बाळा बाळा, अजून तू खूप लहान आहेस, पण हे जग किती स्वार्थी आहे याची तुला कल्पना नाहीये. या लावण्या परांजपेला ना कसाही करून राघवला आपला जावई करून घ्यायचं होतं. का? कारण परांजप्यांचा करोडोचा बिझनेस सांभाळण्यासाठी त्यांना हक्काचा आणि घरचा माणूस हवा होता. आणि त्यासाठी त्यांनी हुशार कर्तबगार अशा राघव पुरोहितची निवड केली. आणि त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या तरुण सुंदर मुलीचा वापर केला. बस मामा बस. काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? राघवा, आवाज खाली. मी बोलतोय ते चुकीचं असेल ना तर पुराव्यासकट सिद्ध करा. पण मी बोलतोय तेच खरंय हे सिद्ध करण्यासाठी आज 1-2 नाही 3 माणसं इथे आली. ही तिघं अशी एकत्र एका वेळेला आल्यामुळे संशयास्पद वाटतंय मला सगळं. हे चला रे बाबा चला. अहो आजी, लक्षात घ्या की हे सगळे एकाच वेळेला कसे आले ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुमच्या नातवावर रमाची नजर पडलेली आहे आणि तिच्या आईने तिला बरोबर शिकवून ठेवलंय की राघवला घोळात कसं घ्यायचं. गजाननराव, शालिनी ताई, अरे जागे व्हा जागे व्हा, नाहीतर बघता बघता हे परांजपे राघवला आपला घर जावई करून घेतील. घर जावई? अर्थातच. राघव जर का इथेच राहिला तर रमाला आणि तिच्या आईला त्याचा पूर्ण वापर कसा करून घेता येईल. अहो त्यांचा गुलाम त्यांना त्यांच्या घरातच हवा ना. उद्या राघव त्यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असेल, पण असेल मात्र घर जावई, पूर्णपणे अडकलेला असेल आणि परत फिरण्याची वेळ निघून गेलेली असेल. मी असं काही प्लॅन केलेलं नाहीये. राघव आणि माझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. तुम्ही सगळं चुकीचं बोलताय बाबा. असं घर गहाण टाकलंय हे तुला माहित नव्हतं? माहित होतं, पण तेव्हा मी या पुराण घरातच राहत होते. माझं यात काहीच फॉल्ट नाहीये. हा, श्रुतीला तो मुलगा फसवणारे तेही तुझ्या आईच्या सांगण्यावरून हेही तुला माहित होतं ना. तो मुलगा तिला फसवणार होता म्हणूनच मी तिला तिथे वाचवायला गेले ना. हा, आणि चोरीचं जे नाटक झालं ते त्याबद्दल पण माहित नसणार. चोरी झाली आणि त्यानंतर मी चोर पकडला तेव्हा मला समजलं की हे सगळं नाटक होतं. आधी मला काहीच माहित नव्हतं. ऐकताय ना गजाननराव? होय माझं राघव, सगळं कळतंय मला. त्या माय लेकी माझ्या राघवाला एक भावलं समजतायत. भावलं. इच्छा झाली की त्याच्याबरोबर खेळलं आणि नंतर फेकून दिलं. नाही आबा, मामा म्हणतोय तसं काही नाहीये. रमाला प्रश्न विचारताना शब्दांचा खेळ करून रमाला गोंधळवून या सगळ्या गोष्टींना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतोय मामा. मी पुन्हा एकदा सांगतो, रमाच्या आईचा ह्या सगळ्या आधीच्या प्रकरणांमध्ये हात होता हे रमाला दागिने चोरीच्या वेळेलाच कळलं, त्या आधी नाही. आबा, रमाचा ह्या सगळ्यात काही दोष नाहीये. राघवा, असं तुला वाटतंय रे, पण ते अजून सिद्ध झालेलं नाहीये.
रमा माझ्यावर मनापासून प्रेम करते हे तुम्हाला पटलं म्हणून तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली ना. मग लावण्य मॅडम कशा वागल्या त्याची परीक्षा तुम्ही रमाशी का करताय? ती फक्त लावण्य परांजपेंची मुलगी नाहीये, गिरीश परांजपेंची सुद्धा मुलगी आहे आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ना. आणि शिवाय रमाचा चांगुलपणा आपण सगळ्यांनी बघितलाय, अनुभवलाय. हो रे, तेव्हा मला हे सगळं माहिती नव्हतं, पण आता हे सगळं जे काही ऐकलंय ते खरं आहे, हे रमाने सुद्धा कबूल केलंय. बस हे सगळं ऐकल्यावर मी एका निर्णयापर्यंत पोहोचलोय. मी तुमच्या नात्याला दिलेली संमती मागे घेतोय. रमा या घरची सून होऊ शकत नाही. नाही नाही अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं म्हणू नका प्लीज. आबा तुम्हीच म्हणता ना एकाच्या कर्माची शिक्षा दुसऱ्याला द्यायची नाही म्हणून. मग आता लावण्य मॅडमनी जे केलं त्याची शिक्षा तुम्ही रमाला का देताय? राघवा, मला हे फार पूर्वी जाणवलं होतं की लावण्य मॅडम ज्या घराशी व्याही म्हणून नातं जोडतील ते घर त्या उद्ध्वस्तच करणार. आणि नियतीने मला पुन्हा लक्षात आणून दिलं, आई राघवचं लग्न जर रमाशी झालं तर त्या बाईशी आपल्या कुटुंबाचा संबंध येणारच, आणि मला तेच नकोय. फायनली ज्या बाईमुळे पुरोहित कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली, मान मराठप सगळं धुळीला मिळाची वेळ आली, त्या बाईचा आपल्या कुटुंबाशी संबंध नकोय. पण अरे पण म्हणून रमाशी संबंध तोडशील का? ती किती गुणी मुलगी आपण पाहिलं ना सगळ्यांनी. अहो ऐका ना, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. हो आबा, आपण एकदा रमाला संधी देऊया ना. अजून किती संधी त्यांच्या इथं? एक मिनिट रमा, मला खरं सांग, तुझे मला रोहित पासून वाचवलंस. सगळं नाटक होतं का? नाही नाही श्रुती, मी खरं सांगते, खोटे नव्हतं, नाटक नव्हतं श्रुती. विश्वास ठेवा, मी खरं सांगते. अहो थोडा विचार करा ना, रमा किती रडते ते तरी बघा, निदान राघवच्या चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा तरी बघा. बस बस झाली नाही. आता या विषयावर या घरात चर्चा नको. आत्ताच्या आता ताबडतोब या मुलीचं सामान तिच्या हातात द्या आणि तिला तिच्या घरी पाठवून द्या. यस यस यस. यापुढे या कुटुंबाशी रमाचा काही संबंध नाही. रमा प्लीज माझ्यावर विश्वास दे. मी बाबाचा कुठल्याच प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व नव्हते. प्लीज मम्माच्या चुकांसाठी मला पनिश करू नका. मी या घराला आपलं मानते. अरे आपलं मानतेस ना, मग हे सगळं आमच्यापासून का लपवून ठेवलं? आपल्या माणसांची वागायची ही पद्धत आहे का? आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. अरे कधी कधी सांगणार होता? जे गजाननराव मगाशी रमाला दोषी ठरवत होते ते आता तिच्याशी बोलायला लागले. नाही नाही, हे बरोबर नाही.
भाऊ तुम्ही आमच्यावर विश्वास का ठेवत नाही आहात? कारण तुमचं पितळ आता उघडं पडलेलं आहे. पकडले गेल्यानंतर सांगणारच होतो ही पळवाट आता उपयोगाची नाही. आणि काय कर रमा, तुला तुझ्या आईची सगळी पाप जर का माहिती होती तर मग तू आधीच का नाही ती थांबवलीस? कारण मला ते आधीपासून माहित नव्हतं म्हणून. आईचा पहिला गुन्हा कळला तेव्हाच तू सावध व्हायला पाहिजे होतस ना. पण तो तू घडू दिलास. मग दुसरा कळला तरी तोही घडू दिलास आणि तिसरा कळला तोही घडू दिलास. अगं वा, तू आम्हाला मूर्ख बनव आणि आम्ही बनतो. गजानन रावांना फसवणं इतकं सोपं नाहीये, लक्षात ठेव. प्लीज अंकल, प्लीज ऐकून घ्या आमचं.